श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. अंधाशी नेत्र मिळत दरिद्री होई श्रीमंत. व्याधी निवारण होत समर्थ कृपे करून या. असो प्रज्ञापुरात स्वामी समर्थ होते राहत. नित्य लीला करीत उद्धाराया भक्तांसी. नास्तिका आस्तिक करीत अभक्ता मार्गा लावित. दुष्टा जन सज्जन बनवित ऐसा महिमा तयांचा. गर्विष्ठासी तडाके देत आणि मार्गावरी आणीत. अहंकार दौडुनी देवत्व दिले कित्येक भक्तांना. एक साधू किमे आगार नित्य सुवर्ण करी तयार. दर्शनालोक थोर थोर नित्य जाती तयाच्या. आडतेने बोले नित्य म्हणे मी रसायन सिद्ध. जो तांब्याचे सुवर्ण करीत खरा सिद्ध म्हणा त्यासी. जो किम्या करू शकत त्यासीच म्हणावे खरा नाथ. इतर बंधू असत म्हणून लोका सांगत असे. मच्छिंद्र आणि गोरक्षण जालंधर आणि दत्त सारे किम्या करत म्हणून मोठे होते ते. मीच एक सांप्रत सोने निर्माण करीत. नाथांनंतर सिद्ध एकची पहा मी असे. ऐसे लोका सांगत चिलमीतून सोने काढित. लोक जय जयकार करीत होते पहा तयाचा. पक्वान्नाच्या पंक्ती उठत अनेक त्या ते मानित. म्हणून गर्व होत सिद्ध स्वतःसी म्हणत असे. घोडा गाडी वैभव संपत्ती विपुल वैभव सुख उपभोग सर्व जवळ असती तयाच्या. म्हणून या माझत म्हणे मीच एक सिद्ध. मजविने या जगात सिद्ध कोणी असेना. रात्रीच्या अंधारात गर्वाणी तारे चमकत. सूर्योदय जव होत पळून या जाती ते. सिंह नदीसे जोवरी जंबुक गर्जती अपारी. पाहता सिंह ते सत्वरी पळून या जाते ते. कोणी न भेटे सव्वा शेर म्हणून गरजे किम्याकार. परिस्वामी ईश्वर सारे काही जाणत असे. किम्याकार नाशिकात होता पहा तेव्हा राहत. लोकांसमोर वल्गना करीत मोठा सिद्ध म्हणून या. नाशिकात बाबा घोलप होते कपालेश्वर मंदिरात. वामन बुवा ब्रह्मनिष्ठ येती दर्शना तयांच्या. बाबा घोलप वामन ब्रह्मनिष्ठ उभयता सती बोलत. विषय किम्यागाराचा निगत कैसा गर्विष्ठ तो असे. जावे पाहावे त्यास ऐसे वाटणे मनास. म्हणून निघाले दर्शनास त्याच वेळी तेथवा. बाबा आणि वामन तैसेच काही भक्तजन जाऊन घेती दर्शन किम्यागार साधूचे. साधू म्हणे त्या लागून आम्ही तयार करीतो सोने. आम्हा समबलवान नाही पहा कोणीही. मच्छिंद्र गोरक्ष आणि दत्त हेही होते किम्या करीत. त्यासी किम्या न येत साधू त्यासी म्हणू नये. तव वामन ब्रह्मनिष्ठ त्या किम्यागारासी म्हणत. तुमचे बोलणे समजत नाही पहा आम्हासी. वैराग्य आणि ज्ञान शांती आणि समाधान हे साधूचे लक्षण ऐसे आम्हा वाटते. ऐसे ऐकता वचन साधू जाई खवळून. म्हणे तुमचा गुरु कोण काय नाव तयाचे हो. वामन ब्रह्मनिष्ठ म्हणत अक्कलकोटचे स्वामी समर्थ तेचे आमचे गुरु असत. ऐसे म्हणती तयांना समर्थ नाव ऐकून साधू जाई खवळून. समर्थांचे दूषण देवणी भक्ता पुसत असे. हे कैसे स्वामी समर्थ ते का नाही किम्या करत. जरी ते सोने निर्मित तरीच आम्ही मानू तया. तो म्हणती समर्थ भक्त ते नाही किम्या करीत. परी त्यांची कृपा होत जग सुवर्ण दिसत असे. ते सर्पाचे सोने करीत हाडांचेही सोने करीत. मातीचे सोने करीत ऐसा महिमा त्यांचा. ऐकून ऐसे वचन साधू विस्मित होऊन म्हणे तुमचे भाषण सत्य कामी मानावे. जरी ते समर्थ असत मध चमत्कार दावित. तेव्हाच तुमचे सत्य मारेन जाणं निर्धारेना. तरी यातून येत कितीतरी ढोंगी असत आणि त्यांचेही भक्त प्रचार करीत त्यांचा. ऐसे म्हणून किम्यागार देई समर्थ भक्ता उत्तर. असो तेथुनी सर्व परतले आपल्या स्थानासी. आपले साणी परतून सर्व एकत्र बैसून स्वामी समर्थ लागून प्रार्थना करीती सर्वही. हे अवधूता दत्ता सच्चिदानंद स्वामी समर्था दावी आपली सत्ता तया किम्यागारासी. ऐसे सर्वही प्रार्थून झाले पहा निद्राधीन. इकडे काय वर्तमान घडले पहा काय ते. प्रभात काळी उठून चारी बाजूस पडदे लावून किम्या करण्या लागून साधू पाहतो बैसला. सोने न होता झाले कोळसे पाहुणी साधूस लागले पिसे. म्हणे हे ऐसे कैसे झाले मजला कळेना. विचार करी मनात निंदिले स्वामी समर्थ जरी असती सिद्ध. चमत्कार दावा म्हणले मी तत्काळ माणसे पाठवित. समर्थ भक्ता पाचारित. म्हणे मी अपराधी असत सच्चा स्वामी तुमचा हो. तेने केली मज शिक्षा गेली माझी सर्व विद्या. किमया न ये मज आता सोने काही होईना. ऐसे पश्चातापी म्हणून दरी वामनाचे चरण. म्हणे मज गुरुदर्शन सांगा केव्हा होईल ते. आता होईल जव दर्शन तेव्हा अन्न ग्रहण करेन. ऐसे म्हणून प्रयाण अक्कलकोटासी तो करे. प्रज्ञापरी येऊन
हे स्वामी दर्शन माझलाच कार्य म्हणून स्वामी पुसती तया लागी. काय झाले की मेचे कोळसे झाले सोन्याचे, चमत्कार कसले पाहायचे ऐसे म्हणती तयाला. क्या देखता है इधर, देख रे देख उधर, ऐसे कोणी उद्गार. साधू पाहू लागला कडुनिंबाच्या वृक्षातून, पाणी वाहे सुवर्ण वर्ण. तैसीचं वृक्ष संपूर्ण सुवर्णाचा दिसत असे, पाणी पडे जमिनीवर, ती भूमी होई सुवर्ण. साधू होई कंपा यमान, पाहुणे लीला स्वामींच्या ऐसे होता. अकस्मात समाधी त्यासी लागत, समाधी माझी पाहत हिरण्यगर्भ श्री स्वामी. संपूर्ण विश्व हिरण्यमय, स्वामी समर्थ हिरण्यमय. हे विश्व सर्व चिन्मय, ऐसे ज्ञान होत असे. 4 तासानंतर पुन्हा येई भानावर, करी साष्टांग नमस्कार समर्थांसी तेदवा. म्हणे मी अज्ञान पडलो बायंत गुंतून, परी तू गुरुदयाळ पूर्ण ओढणी माते काढिले. काही सेवा न करता उद्धार केला माझा आता, ऐसे करुणा करता समर्थ एकची आपण हो. काही सेवा नाही केली, निंदा परी बहु केली. दुष्णे आपणा दिली तरी माते उद्धरले, नकळे ही काय करुणा कैसे आपण दया घना. ऐसे म्हणून चरणा घट्ट साधू धरीत असे. दत्तगुरु स्वामी समर्था पूर्ण परब्रह्म अवधूता, काय वर्णू तुझी सत्ता धन्य माती उद्धरिले. ऐसे पुन्हा पुन्हा म्हणत परमानंदे डोले चित्त, निंदकासीही उद्धरित समर्थ स्वामी सद्गुरु. सद्य सिद्ध समागमा ऐसा वेद वर्ण महिमा, दत्तगुरु तू निष्कामा उद्धरिल्या आज मज लागी. नाही काही सेवा केली, निंदा मात्र बहु केली, परी तू दयाळ माऊली उद्धार माझा केला तू. हे दत्तगुरु स्वामी समर्था सांगा आज्ञा काय आता. यापुढे प्रतिक्षण चित्ता राहू ध्यान चरणाचे, ऐसे ऐकुनी नम्र वचन स्वामी समर्थ दयाघन. बोलले जे गंभीर वचन, श्रोते तुम्ही अवधारा. माहुरगडी जाऊनी राहा म्हणती दत्तमुनी. मृगचर्म आणि कफणी देती तया साधूला. साधू माहुरगडा जात, तेथे दर्शन देती समर्थ. साधूचा उद्धार होत स्वामी कृपे करून या. निंदकाही करती सिद्ध, ऐसे कधी न ऐकली मात. परी स्वामी समर्थ अगाधलीला त्यांची हो, जो त्यासी शरण गेला त्यासी सिद्धपदी बैसविला. ऐसा महिमा आगळा श्री स्वामी समर्थांचा हो. निंदकासीही उद्धरित सद्भक्त ज्ञान देत, मुडा विद्वान करीत समर्थ स्वामी सद्गुरु. ऐसा स्वामी समर्थ भक्तजना उद्धरित, ते सर्वजन भाग्यवंत पाहिले ज्यांनी डोळ्याने. अध्याय 7वा. श्री दत्तात्रेय चरणार्पणमस्तु. शुभतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की